गुन्हा कधीही लपून राहत नाही। कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही। कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या। फक्त तुम्ही राहा सावध। प्रत्येक क्षणी क्राईम टाइम गुन्ह्यांचा पर्दाफाश। भारतीय राज्यघटनेनं सगळ्यांना जगण्याचं स्वातंत्र्य दिलंय। कुणी कसं जगायचं तो ते व्यक्ती ठरवेल। पण नालासोपाऱ्यात लिंग बदलून एकत्र राहणाऱ्या दाम्पत्याचं जगणं मुश्किल केलंय ते इथल्या टबळखोरांनी। लिंग बदललेल्या कालिका यांना दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करावा लागला। इतक्या स्तरावर त्यांना त्रास देण्यात आला। महिलांची तरुणींची छेडछाड केली की मोठा रोष निर्माण होतो। छेडछाड करणाऱ्यांना जमाव चोप देतो। पोलीस कारवाई करतात। पण लिंग बदलून स्त्रीत्व पत्करलेल्या कालिका यांना समाजात अशी वागणूक का दिली जाते? तिच्यावर होणारा अन्याय म्हणजे एका महिलेवरचा अन्याय आहे। मग कालिकाला त्रास देणाऱ्या समाजातील विकृतांचा बंदोबस्त पोलीस कधी करणार हाच सवाल आहे। जेम्स सॅमसन फ्रान्सिस या तरुणानं लिंग परिवर्तन केलं आणि तो कालिका आर्या झाला। रिजवान शेख नावाच्या तरुणानं कालिकाला स्वीकारलं आणि धर्म बदलून रिजवान रामश्री आर्या होऊन त्यानं कालिकाशी लग्न केलं आणि नालासोपाऱ्यात त्या दोघांनी संसार थाटला। पण त्यांचा हा सुखी संसार समाजातल्या काही मानसिक विकृतांना खटकला। त्यांनी कालिकाला त्रास देणं सुरू केलं। त्रासही इतका की कालिकावर आत्महत्या करण्याची वेळ आली। सुदैवानं ती वाचली। नेमकी काय आहे ही कहाणी पाहूया। नवीन जॉईन सरांनी सांगितलं तुमची ओळख करून। हाय हाय गुड मॉर्निंग। थँक्यू। Sit, can I? Thank you. तुमचं नाव? हाय, माझं नाव रिजवान. हाय, मी फ्रान्सिस जॉर्ज। ओके ओके, तर मी आता तुम्हाला सगळी सिस्टम एकदम समजावून सांगतो। ओके. बरं, येताना कसे आलात? ॲक्च्युली मी आता येताना ट्रेनने आलो आणि मग ऑटो केली। तुझं स्टेशनपासून जवळ आहे? थोडंसं हेक्टिक झालं मला ॲक्च्युली। राहायला कुठे? सध्या मी ॲक्च्युली एका माझ्या रिलेटिव्सकडे राहतो आहे। ओके, पण लवकरच तिकडनं मी मूव्ह होणार आहे। आय एम सर्चिंग फॉर इन अ न्यू रूम। तर मग लेट्स सी। तसंही मी एकटाच राहतो। जर तुम्ही राहणार असेल माझ्यासोबत तर काही प्रॉब्लेम नाही। हां, मला काही प्रॉब्लेम नाही आहे। असंही मी घर शोधतोच आहे आणि अनायासं जर मला राहायला मिळालं एकत्र तर इट विल बी बेटर फॉर अस। जे ऑफिसला एकत्र येता येईल आणि तेवढंच मी पण नवीन आहे इकडे तर मलाही कोणती तरी हेल्प होईल। हो हो, उद्यापासूनच आहे ना तुम्ही आमच्या इथे राहायला? नो प्रॉब्लेम। थँक्यू व्हेरी मच। हो, काय नाही, थँक्स अ लॉट। ओके, तर मी हे सांगतो की आता ह्या कंपनीच्या काही सिस्टम अशा आहेत। जेम्स एका कॉल सेंटरमध्ये काम करत होता। इथंच त्याची ओळख झाली ती रिजवानशी। दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली। जेम्सला लहानपणापासून एका स्त्रीसारखं राहणं आवडायचं, पण त्याच्या घरच्यांना त्याचं हे वागणं पटत नव्हतं। ए, काय करतोयस? काय झालं आई? काय हे लिपस्टिक घेऊन? हा, कसला फॅड आहे तुझ्या डोक्यात? समजते का तुला? अरे तू मुलगा आहेस, मुलगी नाही। नाही, मी तुझी मुलगी आहे। काय बोलतोयस? हा, देवाने ना तुला मुलगा बनवलाय। अभिमान बाळग त्याचा, एकतरी गुण घे त्याचा। हा, काय हे नट्टा पट्टा नकरा कोणी शिकवलंय? अरे आमचा विचार कर आई वडिलांचा। हा, काय करणार आम्ही? कधी करणार आमच्या मनाचा विचार? मनाचा? आई, माझं पण मन आहे आणि तशी पण त्याची इच्छा असेल की मी हेच व्हावं। असं काहीतरी बोलू नकोस, कळलं ना? परत असं बोललास ना घरात सरळ हकलून देईन। लक्षात येते तुला मी काय बोलते? हा, स्त्री होण्याची त्याची आवड दिवसेंदिवस वाढत गेली। घरच्यांचा विरोधही तितकाच कठोर होत गेला आणि मग जेम्सनं घर सोडलं, वेगळा राहू लागला। त्यातच रिजवानही त्याच्यासोबत राहत होता। रिजवान जेम्सला समजून घेत होता आणि रिजवानचा समजूतदारपणा जेम्सला त्याच्याकडे ओढत नेत होता। कामाच्या ठिकाणीही जेम्स टोमण्यांनी हैराण झाला होता।
काय कसा गेला दिवस? कधी प्रश्न विचारलाय मी, उत्तर देणार आहे की नाही? सगळे माझी खिचत होते, मला नको नको ते बोलत होते. बाई असणं काय गुन्हा आहे का माझा? हे बघ, जाऊ दे, त्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. रोज रोजचे ते टोमणे, ते बोलणं, ते नाही सहन होते मला. निर्णय घेतलाय ना एकदा आपण, त्याच्यावरतीच खंबीर राहायचं आणि ठाम राहायचं. बाकी दुनिया कोणी काही म्हणू देत. खरंच? हो, अगदी खरं. दुनियाने जरी साथ सोडली ना, तरी मी सदैव तुझ्या सोबत राहीन. मी लवकरच माझं लिंग बदलणार. मला बाई म्हणून जगायचंय. अर्थात डॉक्टरांनी खूप खर्च सांगितलाय, पण मी पैसे जमवायची सुरुवात केली. त्याची अजिबात काळजी करू नकोस. एक मित्र म्हणून माझ्याकडनं जेवढी आर्थिक मदत करता येईल तेवढी मी तुला नक्कीच करणार. आणि तुला तुझ्या मनासारखंच जगता येईल, अगदी मन मोकळेपणाने. थँक्यू रिजवान. अपॉइंटमेंट घेतली. हां लोणीताला जावं लागेल. ठीक आहे, आपण दोघंही जाऊया त्यांच्याकडे आणि बघू ते काय म्हणतायत ते. पुढची प्रोसिजर कशी आहे काय त्याच्याकडं नीट समजावून घेऊ. किती वेळ लागेल काय सगळ्या गोष्टी आहेत ना क्लिअर करू. त्या दिवशी या नाक्यावरची पोरं मला नको नको ते म्हणत होती, मला छेडत होती, फालतू कमेंट्स पास करत होती. या पुढे जाऊन जेम्सनं मोठा निर्णय घेतला, तो कालिका होण्याचा. पण त्यांचा हा निर्णय इतरांच्या पचनी पडलाच नाही. नेमकं काय घडलं त्यांच्या आयुष्यात हे पाहणारच आहोत. पण आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेच जाऊ नका, मी लगेच परततोय. पहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. जेम्सनं लिंग बदलाचा निर्णय घेतला आणि आपल्या प्रेमाला न्याय देण्यासाठी धर्म बदलून रिजवान रामश्री आर्या होऊन त्यानं कालिकाशी लग्न केलं आणि नालासोपाऱ्यात त्या दोघांनी आपला संसार थाटला. पण त्यांचा हा सुखी संसार समाजातल्या काही विकृतांना खटकला. त्या दिवशी या नाक्यावरची पोरं मला नको नको ते म्हणत होती, मला छेडत होती, फालतू कमेंट्स पास करत होती. जेम्सनं लिंग परिवर्तनासाठी ऑपरेशन केलं. जेम्स आता कालिका झाला होता. दोघांमधलं नातं घट्ट होत होतं. त्यांना कुणीही समजून घेणार नाही हे रिजवान जेम्सला माहीत होतं. मग दोघांनी एक महत्वाचा निर्णय घेतला. तुला असं कधी वाटत नाही का की आपण मैत्रिणींची फ्रेंडशिप करावी? काय त्याच्याबरोबर फिरत असतोस काय माहिती. अरे पण तुमच्या दोघांबद्दल बाहेर किती चर्चा करत असतात माहिती आहे काय तुला? कोण काय चर्चा करतं ना ते मला चांगलं माहिती आहे. आणि तुम्ही तुमचं काम करा, मला शिकवू नका, समजलं ना? तू आम्हाला शिकवतो? ऑपरेशन होऊन किती महिने झालेत? 3 महिने. बरं वाटतंय ना तुला आता? खूप बरं वाटतं. आर यू सॅटिस्फाईड नाव? हां. येस, ते जास्त महत्वाचं आहे. पण समाज स्वीकारेल ना मला? का नाही स्वीकारणार? स्वीकारायलाच पाहिजे. अरे काही गुन्हा केला नाहीये, लिंग परिवर्तन केलंय. 2007ही ओलांडून गेलाय आता. हे सगळे खुळचट विचार आहेत ना, हे फार आधी होते, फार पूर्वी. आता काही प्रॉब्लेम येणार नाहीये समाजामध्ये. खरंच खूप खुश आहे मी. येस, दॅट्स इट. ते जास्त महत्वाचं आहे. तेरे मेरे बीच में, तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना, कैसा है ये बंधन अनजाना. बऱ्याच दिवसापासून
तुला काहीतरी विचारीन म्हणत होतो, विचारू का? अरे तू कसला विचार करतोयस, विचार ना. नाही तसं नाही, पण आपण दोघं एकमेकांना चांगले ओळखतो, आपली चांगली मैत्री आहे. तुलाही माझी पूर्ण हिस्ट्री माहिती आहे आणि मलाही तुझी पूर्ण हिस्ट्री माहिती आहे. आपण एकमेकांना चांगले समजून घेतो. त्यामुळे मला असं वाटतंय या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं तर. फक्त प्रेम का एकदम असं रिएक्शन का दिलेस? म्हणजे प्रेमापर्यंतच? नाही, मला तसं म्हणायचं नाहीये. अगदी शेवटपर्यंत. नुसतं प्रेम नाही, आपण लग्न करूयात, एकत्र राहूयात. नक्की मला साथ देशील ना? अगदी नक्की, शेवटपर्यंत. खुश? दोघांच्याही कुटुंबाला त्यांच्या या नात्याबाबत अजूनही माहीत नव्हतं. दोघांनी लग्न केलं आणि त्यांचा संसार थाटला. रिजवानच्या घरच्यांनी त्याच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता. मी आले, 5 मिनिटात भेटून येते. ठीक आहे? येस, फाईन. ठीक आहे, चल. ते आणि शीट ती पूर्ण कंप्लीट कर. हो. कोण? ओके ओके. रिजवान, तुझे अब्बू आलेत. अब्बू भेटूया ना. अचानक कसं येणं केलं? अचानक म्हणजे कसं? अरे घरात तुझ्या लग्नाची बोलणी चालू आहे. तुझी आम्ही आणि मी त्यासाठी रिश्ते बघतोय आहे आणि बाहेरून माझ्या कानावर काय काय येतं तुझ्याबद्दल. हे बघ रिजवान, जो काही निर्णय घ्यायचा ना तो चांगला घे. आपल्या समाजात आमची काही इज्जत आहे. कुठली चूक घेऊ नको, कुठली चूक करू नको ज्याचा आपल्या खानदानाला मान खाली घालावं लागेल. आणि एक लक्षात ठेव, आम्ही तुझ्यासाठी जे काही निर्णय घेऊ तर चांगलाच घेऊ. शेवटी तू आमचा मुलगा आहेस. प्लीज. तुम्हाला काय म्हणायचं ना अब्बू, मला चांगलंच कळतंय. आणि हे बघा, मी तुमचाच मुलगा आहे. जो काही निर्णय घेईल ना तो चांगलाच घेईल. आणि तुम्ही जे म्हणताय ना बाहेर काय चाललंय, काय म्हणतायत, मला दुनियाशी काही देणं घेणं नाही हो. मी स्वतःचा विचार करतोय. मला माझं जीवन जगायचं आहे. त्यामुळे माझा निर्णय जो काही आहे ना तो ठाम आहे आणि तोच निर्णय मी घेणार आहे. आणि सध्या तरी तुम्ही जे काही म्हणालात त्याच्यामध्ये मला फारसा काही इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळे या विषयावरती आपण परत न बोललेलंच बरं, असं मला तरी वाटतं. त्याचा अर्थ असा होतो की तुला मी जे काय बोललो ते पटलेलं नाही आणि तुला आमचं ऐकायचंही नाही. हे बघा अब्बू, मला तसं म्हणायचं नाही आहे. आणि ऑफिस आहे, आपण जे काही चर्चा करायची आहे ना ती घरी करूयात. लग्न झाल्यानंतर रिजवाननं काम करायचं आणि कालिकानं घर सांभाळायचं असं ठरलं. काही दिवस गोरेगावला राहिल्यानंतर ते नाला सोपाऱ्यात राहायला आले. पण इथं जणू त्यांचं सुख काही समाजकंटकांनी हिरावून घेतलं. त्या छेडछाडीनं कालिका इतकी हैराण झाली की तिनं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पण रिजवाननं तिला धीर देत थेट पोलिसात धाव घेतली. गैलेक्सी सुपर मार्केट में क्या आइटम आ रहे थे, वो देख एकदम कौला माल, एक नंबर. बाल देख उसके, इधर ही आ रहे थे. ऊंचा देख, पीछे देख, एक नंबर है. देख 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 देख. ए लाल पट्टे वाली तेरा नाम तो बता. तुम्ही असं का छेडताय मला? तुम्हाला कोण छेडतोय? तू का मुलगी आहेस का? तुला छेडतो का मी? हे बघा, मला सगळं माहिती आहे तुम्ही असे का वागताय. जास्त केलं ना तर पोलिसांमध्ये तक्रार करीन तुमची. तुला कुठे जायचं जा, आम्ही पोलिसांना घाबरत नाही. आम्ही काय पागायला घेतो उभे राहा. आमची आता आम्ही एक दुबईमध्ये करतो. आम्ही कोणा घाबरत नाही. चल निघ, चल पोलिसाची काय कंप्लेंट करते? चले पोलीस बिलीस चला रे. चला हे पोरांनो. नालासोपाऱ्यात व्यक्ती स्वातंत्र्य कुठे गायब झालंय हेच कळत नाही. नालासोपाऱ्यातील जेम्स फ्रान्सिसनं लिंग बदल केलं आणि तो कालिका झाला. मात्र समाजातील विकृतीने त्यांचं जीणं मुश्किल केलं. त्यांना कोणी त्रास देऊ नये आणि ते जे राहत सुखी संसारामध्ये त्यांना राहायला सर्व मदत करावे. एक माणुसकी म्हणून ते एकमेकांना कॉपरेट करावे. आणि पोलीस जर मदत करतील चांगलं आहे. आम्ही मानवाधिकार संदर्भात एवढेच अपील करतो की कोणी कोणाला त्रास देऊ नये. सर्वांना जगण्याचा अधिकार आहे. वा, काय कोबीची भाजी वाटतं.
तुझ्याशी बोलतोय मी. काय झालंय? काय सांगू, रोज रोजचे तेच टोमणे. कंटाळा आलाय हो. असं वाटतं कुठेतरी जाऊन जीव द्यावा. अरे जीव द्यायची भाषा काय करायची? आणि किती वेळा सांगितलंय मी, त्यांच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं सुखाने जगायचं, सगळीकडे कानाडोळा करायचा. पण कितपत करायचा? लोक अक्षरशः जवळ यायला लागले. ते त्रास नाही सहन होते. हे बघ, ह्याच्यावरती आपण नक्कीच तोडगा काढू. आपण पोलिसात जाऊया. ते आपली तक्रार नक्कीच ऐकून घेतील आणि आपल्याला याचा नक्कीच मार्ग मिळेल. समजलं? तुम्ही बोलताय म्हणून ठीक है. मैं ऐसे नहीं कहूँगा कि समाज नहीं मान रहा है. समाज की एक टुकड़ी है जो कि नाला सुपारा में है, वो लोग नहीं मान रहे हैं. कि लोगों ने मुझको ये इस तरह से दर्शाना चाहा कि मेरी बीवी का जो जिसकी सर्जरी SRS सर्जरी हो गई हो और जो फीमेल की तरह औरत बन चुकी है, वो उसको इस तरह से बताना चाहा कि वो अभी भी मेल है. हमारे बिल्डिंग वाले लोगों ने बाहर जाके खुले आम लोगों से हमारे बारे में, हमारे जेंडर के बारे में जब कीचड़ उछालना शुरू कर दिया, उल्टी सीधी और गंदी वाहियात बातें शुरू कर दी, हमारे बारे में गलत और उलट सुलट पहचान लोगों में बनाई, तब जाके ये सिलसिला बहुत संगीन होते गया. तरुणींची छेडछाड होते. महिलांना अनेकदा अशा छेडछाडीचा सामना करावा लागतो. पोलीस छेडछाड करणाऱ्यांवर कारवाई करतात. पण लिंग बदलून स्त्रीत्व स्वीकारलेल्या कालिका आर्याला हा समाज न्याय देणार का? विजय देसाई, IBN लोकमत, विरार. तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना, कैसा है ये बंधन अनजाना. प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करतोय, पण समाजातल्या काही विकृत ठेकेदारांना त्यांच्या भावना कळतच नाही. पोलिसांकडून आणि समाजाकडून कालिका आणि रामश्री यांना पाठिंबा मिळतोय का आणि या टोळक्यांवर कारवाई होते का हेच पाहायचंय. क्राईम टाइम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून तुम्हाला सावध करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध राहा, प्रत्येक क्षणी पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.